नमस्कार मित्रांनो, मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला पण जर मुलगी असेल तर मुलीच्या आईला 3 लाख रुपये मिळणार आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेचं नाव काय आहे, या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, या योजनेसाठी तुम्हाला पात्रता, कागदपत्रे, अटी व शर्ती काय काय लागणार आहे, संपूर्ण जी सविस्तर माहिती आहे ती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपलं युट्यूब चॅनल मराठी माहितीवाला येथे तुम्हाला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती प्रेस करून द्यायचं आहे, कारण की अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात आणि त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इथे बघू शकता तुम्ही अशा काही प्रकारे तुम्हाला फॉर्म ओपन झालेला दिसेल। तर या योजनेचं नाव आहे मित्रांनो लेक लाडकी योजना। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत जे अर्ज आहे ते चालू झालेले आहेत। आता आपल्याला पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करायचा आहे। जर तुम्ही दुसरा किंवा तिसरा किंवा चौथा पाचवा हप्ता जर मिळालेला नसेल तुम्हाला, तर तुम्ही या हप्त्यासाठी पण या फॉर्मवरूनच अर्ज करू शकतात। तुम्हाला दुसरा कोणताही फॉर्म भरायची गरज लागणार नाही। आता इथं वैयक्तिक माहिती तुम्हाला द्यायची आहे, जसं की मित्रांनो लाभार्थीचे तपशील द्यायचा आहे। आता पहिला अपत्य, दुसरे अपत्य आणि जुळे अपत्य। तर आपण पहिल्या अपत्यासाठी फॉर्म भरत आहोत। लाभार्थ्यांचं नाव इथं द्यायचं आहे, त्यांचा आधार क्रमांक इथं द्यायचा आहे, आई व वडील यांचे जे नाव आहे तुम्हाला इथं द्यायचं आहे, आधारचा जो क्रमांक आहे त्यांचा इथं द्यायचा आहे, मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि चालू मेल आयडी द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला काही अपडेट मिळत राहतील तर त्या मेलवरती येत राहतील। तुमच्या आधार कार्डची एक झेरॉक्स जोडायची आहे। आता खाली आल्यानंतर इथं बघू शकता तुमचा जो सध्याचा निवासी पत्ता आहे तो तुम्हाला टाकायचा आहे। जसं की मित्रांनो, इथे तुम्ही घर क्रमांक टाकू शकता, तुमचा परिसर, पोस्ट ऑफिस, रस्ता कोणता आहे, गावाचे नाव काय आहे, तालुका कोणता आहे, जिल्हा कोणता आहे आणि पिन कोड टाकून घ्यायचा आहे आणि तुमचा जो चालू नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। आता या योजनेसाठी लाभार्थी फॉर्म भरता वेळी जिवंत असलेले आपत्तीची संख्या, तर तुम्ही कोणत्या आपत्तीसाठी अर्ज करत आहात त्यांचा इथं टिक करून घ्यायचं आहे आणि इथं आपत्ती किती आहे तुम्हाला ते इथं टिक करून घ्यायचं असतं। मित्रांनो, इथे एक महत्त्वाची टिप दिलेली आहे, ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पहिल्या आपत्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असेल तर तुम्हाला शस्त्रक्रिया जे नियोजन प्रमाणपत्र आहे ते तुम्हाला द्यावं लागतं। कुटुंब नियोजन प्रमाणपत्र ते तुम्हाला इथं द्यावं लागतं या फॉर्म सोबत जोडून। आता हा फॉर्म कुठे सबमिट करायचा आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, थोडा पण व्हिडिओ स्किप करू नका। तुम्हाला अशा प्रकारे अर्ज करायचा आहे, त्यानंतरच तुम्ही या योजनेसाठी लाभार्थी राहणार आहे। आता तुम्हाला जे बँक खातं आहे त्याचा तपशील द्यावा लागतो आणि एक लक्षात ठेवायचं आहे, तुमचं जे बँक खातं आहे आधार कार्डशी लिंक पाहिजे। आता पहिले इथं तुमचा खाते क्रमांक टाका, IPSC कोड टाका, शाखेचं नाव टाका, बँक खातं हे आधार कार्डशी संलग्न पाहिजे, नंतरच या योजनेचे पैसे आहेत तुमच्या डायरेक्ट बँक अकाउंटमध्ये येत राहतात मित्रांनो। आता लेक लाडकी योजनेअंतर्गत मित्रांनो कोणत्या लाभार्थी कोणत्या अर्जासाठी म्हणजेच कोणत्या टप्प्यातल्या अर्जासाठी अर्ज करत आहे, तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्या पण लाभासाठी अर्ज करू शकता। काही जर हप्ते पेंडिंग असतील तर त्या हप्त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता, पण आपण फ्रेश म्हणून नवीन फॉर्म भरत आहोत तर आपण पहिल्या हप्त्यासाठी अर्ज करत आहोत। आता इथं जी डिक्लेरेशन आहे ते तुम्हाला वाचायचं आहे, त्याच्यानंतर जे लाभार्थी पालक आहेत त्यांचा अंगठा ठसा किंवा त्यांना सही येत असेल तर सही पण इथे करू शकतात। आता अर्जासोबत जे जोडायचे डॉक्युमेंट आहे व कागदपत्रे आहे इथं देण्यात आलेलं आहे, प्रत्येकाचे तुम्हाला एक एक झेरॉक्स या अर्जासोबत जोडून द्यावी लागते। एकूण 10 डॉक्युमेंट देण्यात आलेले आहे, काही तुम्हाला लागू आहे आणि काही लागू नाहीत। जेवढे डॉक्युमेंट असतील तेवढे तुम्ही या अर्जासोबत जोडून देऊ शकता। जसं की लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला, कुटुंबाचे 1 लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसलेले जे तहसील साहेब असतात व अधिकारी असतात यांचा दाखला लागत असतो, लाभार्थ्यांच्या आधार कार्डची एक झेरॉक्स लागत असते, पालकांच्या आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुक पहिल्या नावाची जी प्रत असते ती लागत असते, रेशन कार्ड असेल याच्यातून बघू शकता पिवळे केशरी रेशन कार्ड यासोबत तुम्ही जोडून देऊ शकतात। मतदान कार्ड म्हणजेच ओळखपत्र तुम्हाला 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल तर तुम्ही देऊ शकतात। आता संबंधित टप्प्यावरील लाभार्थी शिक्षण घेत असलेला शाळेचा बोनोफाईट हा पण इथे जोडून द्यायचा आहे आणि कुटुंब नियोजन प्रमाणपत्र शस्त्रक्रियाचं हे इथं तुम्हाला कंपल्सरी द्यावं लागतं। अंतिम लाभार्थी अव्ययित असल्याचं लाभार्थ्यांचं स्वघोषणापत्र, हे काही स्वघोषणापत्र आहे याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून ते भरून देऊ शकतात किंवा मला कमेंटमध्ये घोषणापत्र टाईप करून पाठवा, तुम्हाला त्याचं घोषणा प्रमाणपत्र मी तुम्हाला कमेंटमध्ये पाठवून देणार आहे। आता इथं काही माहिती आहे ती तुम्हाला भरायची नसते मित्रांनो, ज्या अंगणवाडी का सेविका आहे ही माहिती भरत असतात, त्यांचं जसं की नाव,
सेविकांचा मोबाईल नंबर, केंद्राचे नाव, अंगणवाडीचा जो कोड आहे केंद्राचा तो, अंगणवाडी केंद्राचे लाभार्थ्यांची नोंदणीचे दिनांक इथं टाकले जाते, गावाचे शहराचे नाव, तालुका, जिल्हा आणि पिनकोड सोबत इथं सर्व माहिती ते भरत असतात. आता इथं बघू शकता संलग्न कागदपत्रांची तपासणी म्हणजे थोडक्यात ही छाननी होत असते इथं. आता इथं कोणते कोणते आपण कागदपत्र जोडलेलं आहे इथं होय करत असतात, जर लागत नसतात तर नाही करतात, आणि लागू जर नसेल तर तुम्हाला वापस भेटतात आणि इथं लागू नाही वरती टिक करून देतात. त्यानंतर अंगणवाडी सेविका यांना अर्ज जो आहे सादर करण्याचे दिनांक इथं टाकावे लागते. त्याच्यानंतर ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांची सही आणि याच्यावरती सही शिक्का दोन्ही येत असतो. आता पर्यवेक्षका यांनी भरावीची माहिती इथे येत असते आणि याची जी पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला जे पर्यवेक्षक आहे यांचे नाव आणि स्वाक्षरी इथं तुम्हाला बघायला भेटते. एक बीट कोड भेटतो आणि त्या ठिकाणचं इथं ठिकाण ते टाकून देतात. आता सर्वांना एक लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, भरपूर वेळा आपण अर्ज केलेला आहे, काही जणांचे अर्ज पेंडिंग आहेत, त्यांना आणखी हप्ते भेटले नाही. कारण की मित्रांनो ही जी पावती आहे त्यांनी जपून ठेवली नाही, खूप महत्त्वाची असते मित्रांनो. जेव्हा पण आपण अर्ज करतो कोणत्या पण हप्त्यासाठी त्यावेळेस अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडीचा कोड आणि ही जी पावती देत असतात यानुसार तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते ट्रॅक होत असतं मित्रांनो. काही जर पुढे भविष्यात प्रॉब्लेम आला, एखादा हप्ता भेटला नाही तर तुम्हाला या पावतीमुळे जो हप्ता थकलेला आहे तो तुम्हाला सुरळीत चालू करून देण्यात येत असतो मित्रांनो. आणि सर्व जे पालक आहेत त्यांनी ही पावती अवश्य घ्यायची आहे आणि यावरती जे अंगणवाडी सेविका आहे यांचा सही शिक्का इथे त्यांना मिळत असतो. तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती. ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या युट्यूब चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.